नमस्कार. पितृपक्षाची लवकरच सांगता होणार आहे. सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे. तर आज आहे पितृपक्षातील एकादशी, ज्याला इंदिरा एकादशी असे म्हणतात. पितृपक्ष सुरू असून या काळात पितृदेवतांचे तर्पण करायला विशेष महत्त्व असते. पितरांची कृपाप्राप्ती मिळवण्यासाठी श्राद्ध घालण्याची देखील पद्धत आहे. पितृपक्षात जी एकादशी येते तिला इंदिरा एकादशी असे म्हणतात. इंदिरा एकादशीला पापनाशिनी एकादशी असे देखील म्हणतात. हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो असे देखील मान्यता आहे. म्हणूनच आज आपण एक महत्त्वाचा अत्यंत प्रभावी उपाय करणार आहोत. आज दिवसभर करा किंवा संध्याकाळी करा, पण हा उपाय आवर्जून करा. पितृपक्षातील आज इंदिरा एकादशी असल्यामुळे या कपड्याचा उपाय करायचा आहे. फक्त एक कपडा लागणार आहे आणि त्याच्यासाठी अजून एक वस्तू आहे. याचा उपाय तुम्हाला करायचा आहे. कुटुंबातील सर्वांची प्रगती होईल आणि कुटुंबाला सुख लागेल. पितृ प्रसन्न होतील आणि जाता जाता तुम्हाला आशीर्वाद नक्की देतील. तर अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा उपाय आवर्जून करा. तर कसा करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि कमेंटमध्ये पितृदेवतांसाठी ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. त्याचबरोबर एकादशी ही विष्णूंना समर्पित असते, म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. साक्षात भगवान विष्णूंचे आणि पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. या एकादशीला पापनाशिनी एकादशी असे देखील म्हणतात, कारण या एकादशीचे व्रत केल्याने आपले पाप तर नष्ट होतातच, शिवाय पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. भगवान विष्णूंची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते आणि हे व्रत आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. पितृदोष निवारण करण्यासाठी देखील हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. इंदिरा एकादशी आज प्रारंभ झालेला आहे 16 तारखेला रात्री 12:23 आणि समाप्ती आहे 17 तारखेला 11:40. शास्त्रानुसार या दिवशी सकाळी एकादशी तिथी असते. त्या दिवशीच उपवास करतात. त्यामुळे 17 तारखेला एकादशीचा उपवास आणि श्राद्ध केले जाईल. इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग तयार झालेला आहे. चंद्र स्वतः कर्क राशीत असल्यामुळे गौरी योग तयार होतो. यामुळे उपवास आणि श्राद्ध करण्याचे पुण्य प्राप्त होते. या इंदिरा एकादशीच्या दिवशी उपवास करून तर्पण केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि पितरांचे पाप देखील नष्ट होत असतात. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने सुख समृद्धी शांती मिळते आणि आध्यात्मिक प्रगती देखील होत असते. आणि हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त देखील होतो. त्याचबरोबर पितरांचा आत्मा तृप्त होतो. आपले पितृ हे व्रत केल्याने जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत असतात, त्यांना मुक्ती मिळते. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही एकादशी करावी आणि या दिवशी असे प्रभावी उपाय तर आवर्जून करावे, कारण हा योग पुन्हा नाही, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे काम करा. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि पितरांना स्वर्गप्राप्ती होते असे देखील मान्यता आहे. तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे व्रत केल्याने आपले पूर्वज मोक्ष प्राप्त करून वैकुंठ धामाला जातात आणि तसेच या व्रताच्या प्रभावामुळे स्वतःसाठी देखील स्वर्गाचे दरवाजे उघडत असतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे. आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून देवघरातील देवांची पूजा तुमची करून झालेली असेल, त्यानंतर तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर पिवळे कपडे पसरवून ठेवायचे आहे व त्यानंतर त्यावर श्रीहरिमूर्तींची प्रतिष्ठापना करायची आहे. यानंतर मी तुम्हाला एका कपड्याचा अत्यंत प्रभावी उपाय देखील सांगणार आहे. एका वस्तूसोबत हा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा उपाय तुम्ही दिवसभर किंवा संध्याकाळी कधीही करू शकता, तर नक्की करा. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर भगवान विष्णूला आणि त्यांच्यासोबत देवी लक्ष्मीला वस्त्र अर्पण करावे. त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर त्यांची आरती देखील करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा. शेवटी इंदिरा एकादशीची कथा देखील सांगावी. नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती नैवेद्य करून घ्यावा. तर ही कथा ऐकल्याने तुम्हाला एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते आणि पितरांचे आशीर्वाद देखील लाभतात. तर सुरुवातीला मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे व त्यानंतर ही कथा सांगणार आहे. तुम्हाला जर कथा ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कथा नसेल ऐकायची तर तुम्ही कथा स्किप करू शकता. उपाय मात्र नक्की बघावा. ही कथा ऐकल्याने यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते, म्हणून नक्की 2 मिनिटं वेळ काढून आवर्जून ऐका.
त्याआधी मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय सांगत आहे. तर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी जाणवत असतील, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे असतील किंवा नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल किंवा सतत तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील, वाईट विचार मनात येत असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, कोणाचेही ऐकत नसतील किंवा पैसा तुमच्या घरामध्ये खूप येत असेल, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल किंवा तुम्हाला पैसाच मिळत नसेल, खूप कष्टाने मेहनत करूनही जेवढा पाहिजे तितका पैसा तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्या खूप साध्या सोप्या इच्छा असो किंवा मोठमोठ्या इच्छा असो, इच्छा ही तुमची पूर्ण होतच नाही आहे, कोणतेच काम तुमचे मनासारखे होत नसेल, तुमच्या घराला नजरबाधा, नजरदोष लागला असेल किंवा प्रखर पितृदोष तुमच्या घरामध्ये असेल, तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. वास्तुदोष जरी असेल तर तो देखील निवारण होतो. पितृपक्षातील ही महत्त्वाची एकादशी असल्यामुळे या दिवशी आवर्जून हा उपाय करावाच. यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होतो. त्याचबरोबर तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण कायम राहील. मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल आणि तुमच्या कुटुंबाची देखील प्रगती होईल. त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करा. पितृदेवता तुम्हाला आशीर्वाद देतील, कारण त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो म्हणून ते आशीर्वाद देतील. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा कपड्याचा उपाय सांगणार आहे. बरेच जण या 15 दिवसामध्ये हा उपाय करतात. तुम्ही नसेल केला तर तो देखील तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर सुरुवातीला आपण तो उपाय बघून घेऊयात. थोडक्यात सांगणार आहे, त्यानंतर आपण मुख्य उपाय बघणार आहोत व त्यानंतर आपण कथा बघणार आहोत. इंदिरा एकादशीबद्दल शास्त्रात वर्णन आहे की या तिथीला पितरांसाठी उपाय आवर्जून करावेत. या तिथीला पितरांसाठी दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून लावावा. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख, शांती, समृद्धी प्रदान करतात. तर आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर यामध्ये तुम्ही 7 वाजेपर्यंत केला तरी उत्तम ठरेल, कारण हा वेळ तिन्ही सांजेचा वेळ असतो. या वेळेत तुम्ही उपाय केला तर तुम्हाला त्याचे निश्चितच चांगले फळ मिळेल, कारण ही वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. आजची ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे, पितृदेवतांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला पितृदेवतांचे, विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील. तर तुम्हाला दुहेरी कापसाची वात आणि एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे तेल नसेल तर देवघरामध्ये तुम्ही जे दिवा लावण्यासाठी तेल वापरता ते टाकले तरीही चालेल. आणि तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली एक तुम्हाला डिश ठेवायची आहे, दिवा खाली जमिनीवर ठेवू नये म्हणून. त्यानंतर ओम सर्व पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ देखील टाकायचे आहेत. हा दिवा तुम्ही पितरांना समर्पित केलेला असल्यामुळे काळे तीळ टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पितृदेवताचे नामस्मरण किंवा मंत्रजप करून तुम्हाला पितृदेवतांना हा दिवा लावून मनोभावे प्रार्थना करायची आहे. आमच्या आयुष्यात सुखसमृद्धी राहू द्या, तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावर कायम असू द्या, आम्हाला जी काही इच्छा आहे तिथे मागायची आहे आणि पितृदेवतांसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर असे केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि साधकाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात. पक्षपंधरवाड्यामध्ये पिंपळाच्या झाडाला देखील विशेष महत्त्व असते. पिंपळाचे वृक्ष हे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते. आणि या पक्षपंधरवाड्यात जेव्हा पितृदेवता पृथ्वीवर आलेले असतात तेव्हा ते पिंपळाच्या झाडावरच निवास करत असतात अशी देखील मान्यता आहे. अशा स्थितीत इंदिरा एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली नक्की एक दिवा लावा. पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यासोबतच तुम्ही या झाडाखाली बसून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करायचे आहे. असे केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो, तुमच्या कुटुंबावर कायम राहतो आणि भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे तुम्ही नक्की हे एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून लावा. त्यानंतर आता आपण महत्त्वाचा उपाय पाहूयात. आज तुम्ही दिवसभरात किंवा संध्याकाळी हा उपाय करताना तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून एक आसन घेऊन बसायचे आहे. तुमच्यासमोर एक काळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे. नक्की काळ्या रंगाचाच कपडा घ्या. त्यामध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. ओम सर्व पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. मनोभावे पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे व त्यानंतर हे तीळ त्या काळ्या कपड्यामध्ये बांधून दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. हे तीळ तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर तसेच राहू द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी द्वादशीला हे तीळ तेथून काढून घ्यायचे आहेत आणि गाईला खाऊ घालायचे आहे. जर तुमच्याकडे गाय नसेल तर इतर कोणत्याही झाडाखाली तुम्ही हे तीळ नेऊन टाकावेत. हा उपाय केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुम्हाला सर्व सुख प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे.
इंदिरा एकादशी जी पापांचा नाश करते आणि पितृदेवतांना अधोगतीपासून मुक्ती करते, या व्रताची कथा लक्षपूर्वक ऐका, कारण नुसते श्रवण केल्याने देखील यज्ञ केल्यासारखे पुण्यफळ प्राप्त होते. पितृदेवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते अशी ही कथा आपण पुढे पाहूयात. युधिष्ठिराच्या आज्ञेवरून भगवान श्रीकृष्ण अश्विन कृष्ण पक्षातील एकादशी व्रत आणि त्याचे परिणाम सांगताना म्हणतात की, या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे, जी पापांचा नाश करते आणि पितरांना अधोगतीपासून मुक्त करते. या व्रताची कथा लक्षपूर्वक ऐका, कारण नुसते श्रवण केल्याने देखील यज्ञ केल्यासारखे पुण्यफळ प्राप्त होते. सतयुगातील ही कथा आहे. महिष्मती नावाच्या नगरीत इंद्रसेन नावाचा एक महान राजा होता. धर्माला धरून तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता. त्यांना पुत्र, नातवंडे आणि संपत्ती लाभली होती आणि तो भगवान श्रीहरीचा परमभक्त होता. एकदा एक महर्षी आकाशमार्गे राजाच्या दरबारात आले. राजा ताबडतोब हात जोडून महर्षीसमोर उभा राहिला आणि त्यांना आसन आणि अर्घ्य देऊ केले. तेव्हा राजाने महर्षींना त्यांच्या येण्याचे कारण विचारले. मग ते म्हणाले, मी जे बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकदा मी यमलोकात गेलो होतो. तेथे मी यमराजाकडून धर्मशील व धर्मराज यांची स्तुती ऐकली. त्यावेळी यमराजाच्या भेटीत तुमचे वडील, एक महान ज्ञानी आणि धार्मिक आत्मा, त्यांचे एकादशीचे व्रत मोडताना दिसले. मागच्या जन्मात काही अडथळे आल्याने तो यमराजाच्या पाठीशी आहे, हा संदेश त्याने मला द्यायला सांगितला. त्यांनी स्वर्गप्राप्तीसाठी अश्विन कृष्ण एक इंदिरा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. नारदजींचे हे म्हणणे ऐकून राजाने त्यांना व्रताची पद्धत विचारली आणि अश्विन कृष्ण पक्षातील इंदिरा व्रताचे व्रत पाळले. राजाने भाऊ आणि दासांसह उपवास केला. तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर आरूढ होऊन यमलोकातून विष्णुलोकात पोहोचले. त्यांना मोक्षप्राप्ती झाली. पुढे एकादशी व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेनेलाही मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाली. अशी ही पुण्यकारी इंदिरा एकादशी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिर, मी तुम्हाला इंदिरा एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले आहे. फक्त ते वाचून किंवा ऐकल्याने माणसांची पापे नष्ट होतात आणि संसारातील सर्व सुख भोगल्यानंतर तो वैकुंठाची प्राप्ती करतो. तर अशी ही इंदिरा एकादशी अत्यंत पवित्र व्रत आहे. हे व्रत आणि हे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि ही कथा तुम्ही आवर्जून ऐका. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.